जव्या मॅचच्या दिशेने पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल ऋषी पाटील, स्ट्राइक एंडला अतुल भालेकर. पहिलाच बॉल बॅक ड्राइव्ह पाहण्यामध्ये नक्कीच पाहायला मिळालं, परंतु मिड ऑफ त्या ठिकाणी तैनात आहे आणि चांगला स्टॉप तिथे केलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. इंद्रजित चांगला स्टॉप केलाय आणि पहिला बॉल डॉट बॉल आलाय. बॅटला ब्रश झालाय, कॅचचा कॉल होता. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. प्रत्येकाने नजरा वळवल्या होत्या, कारण ही विकेट भरपूर महत्वाची आहे. दोन तुल्यबळ खेळाडू, दोन तुल्यबळ संघातली लढत. लॉफ केलाय बॉलला, बॉल हवेत आहे, कॅचचा कॉल होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरा धाबेचा प्रयत्न, 2 धाबा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. वेगाने चपळाईने 2 धाबा कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धाबा आल्यात. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमवण्याचं काम अतुल भालेकर आणि रोहित करतोय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली मागील मॅच मध्ये, परंतु या दोन संघांमधली लढत चुरशीची होईल. प्रत्येक वेळेला बॅकफुटला जात असताना मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण जर पाहायला गेलं तर बीट करून पाठीमागे सुनील सागावकर यांच्या हातामध्ये बॉल विसावतोय. तिथे डॉट बॉल आला. बॉल ऋषी यांचा. परत खेळा बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न, मागच्या पायावरती तोल सांभाळत असताना हा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. चेंडू चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये, एकदा मात्र जरूर येईल. शेवटचा बॉल. चार धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. जास्त काही मिळणार नाहीये, परंतु एकच धाव प्राप्त होईल. सिंगल येते. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5. या धावसंख्येवरती 5 ऑन स्कोर कार्ड. पहिलं षटक ऋषी पाटील खूप चांगल्या रीतीने हाताळलं. चांगली सुरुवात ऋषीने करून दिली आहे. डीके स्पोर्ट्स प्लीज टीम मीटिंग नको प्लीज, विनंती असेल. तुम्हाला देखील 15 मिनिटाचा अवधी आहे. 15 मिनिटांमध्ये इनिंग संपवणं कुठेतरी महत्वाचं आहे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. राजू रोडे सर आलेत गोलंदाजी स्ट्राईकवरती. मिडल ओव्हरमध्ये दुसरं षटक घेऊन मात्र पाहायला मिळत आहेत आणि स्ट्राईक एंडला मात्र आता रोहित असेल. रोहितवरती नजरा असतील टीमच्या आणि एक चांगला फायटिंग स्कोर उभा राहावा लागेल टीमला. सुरुवातीचा काळ आपण जर पाहायला गेलं तर खूप चांगल्या पद्धतीने पहिलं षटक हाताळलं, परंतु या मॅचमध्ये अगदी अटीतटीची लढत मात्र पाहायला मिळेल, कारण दोन्ही तुल्यबळ संघातली लढत आहे. या मॅचमध्ये कोणता संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल आणि कुसरूड संघाशी 2 हात करेल हे मात्र ते पाहायचं आहे, कारण सर्वांच्या नजरा आज यूट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक वर्ग जो जोडला आहे त्यांच्या देखील नजरा या मॅचकडे वळल्या जातील. प्रत्येक जण या मॅचकडे डोळे रोखून पाहतोय, कारण ही मॅच महत्वाची आहे. राजू रोडे सर गोलंदाजी स्ट्राईकवरती पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडला रोहित. राजू सरांचा पहिला बॉल. पहिलाच बॉल बॅटला ब्रश झालाय आणि विकेटचं पतन. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. अप्रतिम अशी कॅच पकडली आहे. जबरदस्तीची कॅच. विकेट किपर अगदी आपण जर पाहायला गेला तर इंद्रजित आहे ना, इंद्रजित पाटील होता. कुठलीही चुकी केली नाहीये इंद्रजितने आणि जबरदस्त विकेट किपर तिथे पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर टीमचं सेलिब्रेशन देखील पाहायला मिळालं. रोहितला जास्त काही करता आलं नाहीये. रोहितला धाडलंय माघारी. महत्वाची विकेट
पहिला हादरा लागतोय वन साइड जिवाळा संघाला. रोहितच्या माध्यमातून विवेक परपे आलाय. छोटा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु या मॅचमध्ये काहीतरी करावं लागेल. एक चांगलं फाईट करण्यासाठी फायटिंग स्कोर उभा राहावा लागेल. तिथे टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 5. खोदून काढलाय. बॉल पॅक ड्राईव्ह केलाय. सुनील सागावकर आहेत. चांगला स्टॉप तिथे केलाय. फेकी जरूर केली गेली. एकच धाव प्राप्त होईल. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसवते जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. खोलवर टप्प्याचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर तिथेच राहिले आहे बॉल. कॅचचा कॉल होता पुन्हा एकदा. अगदी चांगली गोलंदाजी म्हणता येईल राजू रोडे सरांकडनं. अगदी जकडून आखडून ठेवलं अतुल भालेकर यांना. हॅलो, काय संड्या, काय काम आहे तुझं? अरे अभि इकडे बॅटिंग चालू आहे, तिकडे आहे, मी इकडे स्कोर बोर्ड कुठे आहे? अरे अर्जंट आहे, त्यानं मगाशी पण केलेला फोन, तो म्हणता की फुल टॉस बॉल. आणि असे बॉल तुम्ही अतुल भालेकरला टाकू शकत नाहीये. फुल टॉस, आय एम द बॉस हे त्याने सांगितलंय आणि फुल टोल वसूल केलाय. 6 धावांचा षटकार. एक बॉल बाकी आहे. नाग्या, ए नाग्या, शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय आणि तिथे ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक 2 इथे समाप्त झाले आणि 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना मात्र पाहायला मिळतो. आणि टीमची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. लॉस ऑफ डी 1 विकेट. 12 धावा धाव फलकावरती लागल्यात. डबल खुर्ची जागी त्याला. हॅलो हॅलो आवाज जाय ना, चालू आहे. हॅलो. अरे जोरात बोल. जेवलास का? नाश्ता केला असता सकाळी. काय केलं? काय खाल्लं? दुर्गेश आहे ना? जवळ मॅचच्या दिशेने शेवटचं षटक. अनिकेत आलाय स्ट्राईक लाईनला. विवेक वरपे. ऑन साइडला वळवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे इंद्रजित. बॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न होतोय. तिथे एकच धाव सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलंय 13 या धावसंख्येवरती. सकाळून असं म्हटलं ना, हाणले म्हणून म्हटलं हाणलं पाहिजे का नाही. समोरच्या दिशेला
ताकद आहे, नजाकत पाहायला मिळाली. स्टेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. 6 धाबांचा टोला येतोय षटकार. परत एक वेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऋषीच्या आवाक्या बाहेर एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. शेवटचं षटक आहे, स्लॉगिंग षटक, आणि त्याच्यावरती आक्रमण केला जातोय. आणि अतुल भालेकर यासाठी ओळखला जातो, मोठ्या फटक्यासाठी, आणि आक्रमक भूमिका बजावतोय. तेवीस धावा धावफलकावरती लागल्यात. कोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. कुठलीही धाव नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. हा बॉल आलाय डॉट बॉल. आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ झालाय, अजून 2 बॉल शिल्लक आहेत. आणि या 2 बॉलवरती मात्र किती धावा येतील आणि किती धावांचा टार्गेट सेट केलं जाईल हे मात्र पाहायचं आहे. आणखीन एक चांगला बॉल, गती परिवर्तन पाहायला मिळालं. थोडासा ऑप्स्टिक्सच्या बाहेर टाकलेला हा चेंडू पाहायला मिळाला. धीम्या गतीने टाकलाय. बॉल चांगला आलाय. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवरती मात्र किती धावा येतील हे मात्र पाहायचं आहे. लॉफ केलंय, बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमा रेषा पार. शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार आणि इनिंगची होते समाप्ती. पहिल्या डावी ते समाप्त झालाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 29-30 धावांचं टार्गेट सेट केलंय वन साइड जिवाळा संघाने. चला वन साइड जिवाळा अगदी जबरदस्त टुर्नामेंट मात्र पाहायला मिळेल. आजचा अंतिम दिवस पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन संघटनेच्या अंतर्गत कुमार निलेश मोहिते आणि कुमार विहान भालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वन साइड जिव्हाळा आयोजित वन साइड जिव्हाळा चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व आपण अनुभवताय. डेंजर 11 होरादारे गड इथे संपूर्ण टीम इथे दाखल झाले. आपलं स्वागत आहे. घेरादातेगड करायचं होतं, तू कशाला इथे डबल नुसतं ते वरडावायचं होतं. बोत्रीवाडी मला माहित आहे, ह्यातनं बहुतेक काळगाव झालेलं. काळगाव पण 2 आहेत नाही. हा काळगाव बाचुली जिंकली असते तिथे. एक बॉल एक पाहिजे होती तिथे. चला बॅट्समन लगेच पाठवा. लक्ष 29 झाल्या. 30 धावांचं लक्ष.
पावसाळ्याच्या आधीपासून बंद होतं. 1 वर्ष झालं बरोबर. गेल्या वर्षी पीटीपीएलच्या आधी बंद केलं. पीटीपीएलला पण चालू नव्हतं. पीटीपीएलच्या टायमाला जानेवारीमध्ये बंद झाला होता, तर अजून बंद होता, आता चालू झाला. आता अजून जोपर्यंत कोणाकोणाला माहित नाही तोपर्यंत आता तिकडूनच जाणार. बकासूर बैलाचे फॅन साहिल सरकारी काल मारलं का नाही रे सेकंड काय सारखी त्याला पब्लिक कडनं गाडी लागते. पेडगाव आपल्या ह्याला पेडगावला परत फॉर्च्युनरला कड कधी मोबाईल सेट गेला तरी पण कडक निघतो. पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅचला सुरुवात झाली आहे. गती घ्या बापू, गती घ्या. अतुल यांचा पहिला बॉल स्ट्रायकर एंडला ऋषी पाटील. पहिलाच बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. चेंडू चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये, एक धाव वेगाने टाकलेला हा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. 30 धावांचा टार्गेट सेट केलंय वन साइड जिव्हाळा संघाने, परंतु समोर डीके स्पोर्ट्स पाटील आवड संघाला हे चॅलेंज मात्र स्वीकारायचं आहे आणि विजेता संघ कोण होईल या मॅच मध्ये हे मात्र पाहायचं आहे. जबरदस्त मॅच सुरू आहे. आखूट टप्प्याचा बॉल, शॉर्ट आर्म पुल होतोय सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल स्ट्रोक. ऋषी पाटील ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. भरपूर चर्चा राहिली आहे ऋषी पाटीलची. नुकत्याच झालेल्या मॅच मध्ये, गेल्या आठवड्यातल्या स्पर्धेमध्ये भरपूर रील व्हायरल झाली आहे. या मॅच मध्ये देखील त्याच फॉर्म मध्ये उतरलाय, परंतु आता येणाऱ्या काळामध्ये आयकॉनची भूमिका मात्र बजावताना मात्र पाहायला मिळेल. ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. तोच हा ऋषी पाटील स्ट्रायकर एंडला मात्र पाहायला मिळतोय. मोठे फटके मारण्यामध्ये क्षमता आहे, परंतु समोर एक कडवं आव्हान गोलंदाजीमध्ये. अतुल भालेकर. लेग स्टिक सोडून जाणार हा बॉल. व्हाईट बॉलची घोषणा पंचांच्या माध्यमातून पुन्हा टाकावं लागेल. आव्हान तर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. P1चं पहिलं षटक अतुल भालेकर हाताळतायत. बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न, कॅचचा कॉल होता, महत्वाची विकेट होती आणि कॅच तिथे झाली आहे ड्रॉप आणि तिथे ऋषीला मिळालंय जीवदान. फटका तर चांगला आहे आणि तिथे उंची जास्त मिळाली आहे आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. चांगला बॉल तिथे स्टॉप केलाय.
घेरा दाते दाते आहे का तिला माहित नाही बापू अलॉंग द कार्पेट पद्धतीने अनोखा देखना स्ट्रोक एका पायावरती खेळलेला फटका क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा कॉपी बुक स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. चौकार आलाय. टीमची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. पहिलं षटक समाप्त झालंय. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. घेरा दाते गड इन ऍक्शन टीम मात्र नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. टीम कुसरूड संघ कॅप्टन आपण तयार राहायचंय टॉस साठी. लगेच मॅच आहे आपली. बारा बॉल 12-11 12 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. पहिला बॉल नितीन यांचा डॉट बॉल आलाय. व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडली. सुनील सागावकरच्या रडार मध्ये हा बॉल आला. बॉलला पाठवलंय लांब 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 आणि लांब सीमारेषेच्या बाहेर. खोदून काढणार आणि ते यॉर्करचा प्रयत्न होता. चांगला स्टॉप तिथे केलाय. हाई बॉल डॉट बॉल आलाय. सुनील सावगावकर यांच्या बॅटमधून विजयाला गवसणी घालणारा हा आलाय षटकार आणि मॅच झाली फिनिश आणि हा सामना जिंकलाय डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाने. हार्ड लक बॅड लक टीम वन साइड जिवाळा संघ. चला कुसरूड टीम कॅप्टन विजय दादा प्लीज पाठवा. कॅप्टन या डीके स्पोर्ट्स. सुनील दादा यायचं आहे. या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देऊया. सुनील सागावकर यांना देऊया आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. आणि टॉस देखील होईल. नेक्स्ट मॅच